नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं मराठी मेघना चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी पुन्हा एका गाजराच्या हलव्याची रेसिपी घेऊन आलेली आहे। बट आज रेड कलरचं गाजर नाही आहे, आज आहे काळ्या कलरचं गाजर, जे की लखनवी स्पेशल म्हणजे लखनऊमध्ये विंटरमध्ये एक 2-3 महिने जे की ही काळ्या गाजराचा हलवा भेटतो आणि जो की खूप टेस्टी असा लागतो। सो मी आज ट्राय करणार आहे। सो हे महाराष्ट्रामध्ये रेअरली भेटेल काळं गाजर, बट इथे नॉर्थमध्ये इझिली मिळतं, म्हणून मी आज ही रेसिपी ट्राय करत आहे। सो नॉर्मली रेड कलरचं गाजर शिजायला जर तुम्हाला 5 ते 7 मिनिट लागत असतील, तर हे शिजायला एक 10 ते 12 मिनिट हे म्हणजे जास्त लागतं। हे काळं गाजर शिजायला थोडासा टाइम जास्त लागतो। सो हे मी गाजरं व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली, ग्रेट केलेली आहेत आणि कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि दूध देखील टाकलेले। मी ते अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे आणि अर्धा किलो गाजरं देखील आहेत। सो सेम प्रमाणात मी ठेवलेलं आहे दूध आणि हे। सो तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या, 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। ते कुकर थंड होईल तोपर्यंत इकडे मी आपले ड्राय फ्रूट्स कट करून ते व्यवस्थित फ्राय करून घेतलेले आहेत आणि त्याच कढईमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये ते तूप आहे, त्यातच आपण आता जे आपल्याला शिजलेले जे गाजर आहे ते टाकूयात आणि व्यवस्थित छान असं परतत राहायचं आहे, जोपर्यंत पूर्ण जे दूध आहे जेवढं ते पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपल्याला छान असं आपल्याला परतत राहायचं आहे। म्हणजे याच्यामध्ये एक्स्ट्राचा जो जे की मावा भेटतो, खोया भेटतो, तो टाकायची गरज नाही। तुम्ही आधीच जर दूध टाकून छान असं तुम्ही परतत राहिलं तर त्याचाच जो मावा बनतो, सो त्याची गरज नाही लागणार तुम्हाला एक्स्ट्राचा मावा टाकायची। सो मी इथे फक्त दूधच टाकलेलं आहे, फक्त मावा टाकलेला नाही आहे। इथे मी टाकलेलं आहे अंदाजे एक अर्धा वाटी जे की साखर टाकलेलं आहे। तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्यानुसार तुम्ही टाकू शकता। पुन्हा टाकलेलं आहे वेलची पूड, व्यवस्थित आपल्याला टाकायचं आहे आणि पूर्ण जे साखरेचं जे पाणी होतं ना ते देखील पूर्ण असं व्यवस्थित आटून द्यायचं आहे। आणि जे आपण ड्रायफ्रूट्स जे तळून घेतले होते, फ्राय करून घेतलेले, ते देखील टाका आणि व्यवस्थित परतत राहा जोपर्यंत छान असा ड्राय होत नाही, म्हणजे एकदमही ड्राय नाही, बट छान असं जसं मार्केटमध्ये जसं गाजराचा हलवा भेटतो त्या कन्सिस्टन्सी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित जे की हलवत राहा। आणि लास्टला 2 ते 3 थेंब फक्त विनेगरचे टाकायचे आहेत आणि त्यामुळं तुम्ही खूप दिवस हा जो काही हलवा आहे तो फ्रीजमध्ये स्टोअर देखील करून ठेवू शकता आणि खूप टेस्टी असा बनतो। सो इथे आपला हलवा अगदी रेडी झालेला आहे, खूप असा टेस्टी, खूप असं यमी असा बनलेला होता। सो नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। तर आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।